नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हिरवे मटार बाजारात उपलब्ध असतात. अशा वेळेस हिरव्या मटारपासून बनवलेली खुसखुशीत मटार कचोरीचा बेत तर नक्कीच झाला पाहिजे. आत्ताच मकर संक्रांत झालेली आहे आणि महिलांची हळदी कुंकवाची लगबग सुरू आहे. अशा वेळेस महिलांना एकच प्रश्न पडतो की हळदी कुंकवासाठी महिलांना काय खायला द्यायचे. अशा वेळेस ताज्या हिरव्या मटारपासून तुम्ही मटार कचोरी बनवून ठेवू शकता. जर तुम्ही सकाळी मटार कचोरी बनवून ठेवली तर अगदी संध्याकाळपर्यंत ती खुसखुशीत राहते. चला तर मटार कचोरी बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला मटार कचोरी बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवूया. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. हे तिन्ही मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे त्याच्यातील फ्लेवर हा एनहान्स होतो आणि मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे तिन्ही भाजलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला सारण बनवण्यासाठी मटार भाजून घ्यायचे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पावणे 2 कप हिरवे मटार घातलेले आहेत. 5 ते 6 मिनिट मटार छान भाजून घ्यायचे, म्हणजे मग याच्यातील थोडासा कच्चेपणा निघून जातो आणि पाण्याचा अंश देखील कमी होतो. आता 5 ते 6 मिनिट मटार छान भाजून घेतलेले आहेत. हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता कचोरीसाठी सारण बनवूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून, तसेच 1 इंच आलं देखील खिसून घालायचं आहे. हे थोडंसं तेलावरती परतायचं आहे आणि मगाशी आपण जे मटार गरम केले होते ते थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे आणि छान असं 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. मटारला थोडासा उग्र वास असतो. इथे 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घेतले की त्याचा उग्र वास निघून जातो. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे याच्यातील पाणी लवकर निघण्यास मदत होते. आता यामध्ये मसाले घालूया. सुरुवातीला पाव चमचा हळद घालायचे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायचे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. आता हे मिश्रण आपल्याला कोरडं बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. असं केल्यामुळं मिश्रणातलं पाणी सर्व बेसन शोषून घेतं आणि सारण हे थोडंसं कोरडं बनतं. कचोरीचं सारण हे कोरडं बनवायचं आहे. असं केल्यामुळे कचोरी ही जास्त वेळ खुसखुशीत राहते. आता यामध्ये मगाशी बनवलेला कचोरीचा मसाला घालायचा आहे. हा मसाला थोडासा दरदरीतच वाटून घ्यायचा आहे. त्यामुळे कचोरीच्या सारणाला एक वेगळीच चव येते. कचोरीचं सारण जर थोडंसं ओलसर राहिलं तर कचोरी बनवल्यानंतर सुरुवातीला ती खुसखुशीत असते, परंतु थोडा वेळ गेला की सारणातील पाणी रिलीज होतं आणि कचोरीचं वरचं आवरण ते पाणी शोषून घेतं आणि थोडंसं मऊ पडतं. आता सारण तयार आहे. थोडंसं थंड होते तोपर्यंत कणिक मळून घेऊया. 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा ओवा घालायचा आहे. 4 चमचे तेल घालायचं आहे. इथे तेलाचा चमचा हा अगदी छोटा आहे. तुम्ही पोहे खाण्याचा चमचा वापरणार असाल तर 2 चमचे तेल घालायचं आहे. आता तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आणि पिठाची अशी मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजे मग तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे असं समजायचं. आता कणिक मळायचे. त्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. याच्यातील थोडं थोडं पाणी घालत कणिक मळायचे. अगदी आपण समोशाला घट्ट कणिक मळतो तशी कणिक इथे मळायची नाही, थोडीशी मऊ मळायची. परंतु चपातीला जशी मऊ कणिक मळतो तशी देखील मळायची नाही, त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट असली पाहिजे. तुम्हाला आता पुढे समजेलच की मी कशी कणिक मळलेली आहे. पाणी घालत असताना अगदी थोडं थोडंच पाणी घालायचंय. आता कणिक मळून झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अशी कणिक असली पाहिजे.
इथे कणिक मळण्यासाठी मला जवळजवळ पाऊण कप पाणी लागलेलं आहे. आता ही कणिक रेस्ट होण्यासाठी 10 मिनिट ठेवायचे. आता 10 मिनिट झालेली आहेत. कणिक छान मुरलेली आहे. आता ही कणिक आपल्याला थोडीशी मर्दून घ्यायची. कणिक मळत असताना मध्ये मध्ये अशी थोडीशी स्ट्रेच करून मळायचे. असं केल्यामुळं कचोरी बनवताना पारी छान तयार होते आणि कचोरी बंद केल्यानंतर तळत असताना पुन्हा ती उमलत नाही. आता या कणकेचा लिंबा एवढा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याची पारी बनवायची आहे. पारी बनवत असताना कडेला थोडीशी पातळ आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची. मगाशी मटारचं सारण बनवलेलं होतं ते तुम्ही इथे पाहू शकता. अगदी छान असं कोरडं झालेलं आहे. याचा अगदी थोडासाच गोळा घ्यायचा आहे. जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्या जवळजवळ निम्मा आपण गोळा घ्यायचा आहे. जास्त सारण भरायचं नाही. कचोरीमध्ये जास्त सारण भरलं गेलं तर कचोरी फुगत नाही. त्यामुळे कचोरीमध्ये थोडंच सारण भरायचं आहे. सुरुवातीला पारीमध्ये गोळा ठेवायचा आहे आणि बरोबर मध्ये असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि नंतर बाजूच्या कडा ह्या एकत्र गोळा करून घ्यायचे. जसं आपण उकडीचा मोदक हा बनवतो त्याप्रमाणे, फक्त याला पाकळ्या पाडायच्या नाहीत. मध्ये असं गोल गोल फिरवत गोळा करून घ्यायचा आहे. कचोरी अशी गोल गोल फिरवतच वरती कणिक आणायची आहे आणि वरती अगदी निमुळतं टोक झालं पाहिजे अशा पद्धतीने कचोरी पॅक करून घ्यायची. जर तुम्ही मध्येच कणिक तोडली आणि कचोरी बंद केली तर ती तळताना उमलण्याची शक्यता असते. कचोरी बंद केल्यानंतर बरोबर मध्ये अंगठा ठेवून प्रेस करायचं आहे आणि पुन्हा बाजूला असं अंगठ्याने हळूहळू प्रेस करायचं आहे. सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कडेने अंगठ्याने प्रेस करत करत कचोरी मोठी करून घ्यायची. त्यामुळे सारण सगळीकडे अगदी व्यवस्थित पसरलं जातं. आता ही कचोरी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या कचोऱ्या करून घेऊया. कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल अगदी हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कचोरी सोडायचे. तेल जास्त गरम करायचं नाही. तुम्ही ते पाहू शकता. अगदी थोडंसंच मी तेल गरम केलेलं आहे. कचोरी सोडल्यानंतर त्याला अगदी हलके हलके असे बुडबुडे येत आहेत. कचोरी तळत असताना गॅसची फ्लेम ही अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे. मोठा गॅस अजिबात करायचा नाही. जर मोठ्या फ्लेमवरती कचोरी तळली गेली तर फक्त वरून त्याचं आवरण तळलं जातं आणि आतून कच्चंच राहतं. कचोरी तेलात सोडली तेव्हा अगदी हलके असे बुडबुडे येत होते, परंतु आता 1-2 मिनिटानंतर जास्त प्रमाणात बुडबुडे येत आहेत आणि जसजशी कचोरी तळली जाईल तसतशी आपोआप ती वर येत आहे. कचोरी बंद करत असताना आपण अगदी व्यवस्थित बंद केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता. अजिबात कचोरी आपली फुटलेली नाही. एक बाजू थोडीशी तळली गेली की कचोरी ही पलटायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. पुन्हा थोड्या थोड्या वेळाने आलटून पालटून ह्या दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. कचोरी तळत असताना लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळायचे. जर तुम्ही मोठा गॅस करून तळून घेतली तर पुन्हा ती थोड्या वेळानंतर मऊ पडते. कचोरी लो टू मीडियम फ्लेमवरती तळल्यामुळे वरचं आवरण हे अगदी व्यवस्थित भाजलं जातं आणि अगदी खुसखुशीत असं तयार होतं. मला ह्या कचोऱ्या तळण्यासाठी 20 मिनिट लागलेले आहेत. आता कचोरी अगदी व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत. दोन्ही बाजूनी छान फ्राय झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच्यातील सर्व तेल निथळून घ्यायचं आहे. अगदी छान अशा कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. एकही कचोरी फुटलेली नाही आणि छान फुगल्या देखील आहेत. अशाच प्रकारे बाकीच्या कचोरी देखील मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचे. आता या कचोरीमधील सर्व तेल निथळलेलं आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. तुम्ही ते पाहू शकता. अगदी छान अशा कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. कचोरीला छान असा एकसारखा कलर आलेला आहे आणि टम्म फुगलेल्या देखील आहेत. वरचं आवरण देखील अगदी खस्ता असं झालेलं आहे. तुम्ही देखील यावर्षी हळदी कुंकवाला मटार कचोरी बनवून पहा. सर्वांना खूप आवडेल.
खुसखुशीत मटार कचोरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.